पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा भीमा नदीवरील पूल सध्या पाण्याखाली आहे। त्यामुळे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणारा मार्ग भाविकांसाठी बंद झालाय। या स्थितीमुळे नदीकाठच्या अनेक गावांचा दोन्ही बाजूंकडील संपर्क तुटला आहे। पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीचं पात्र पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे। नदीतील पाण्याचा विसर्ग वाढल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। प्रशासनाने पुणे आणि अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या नदीकाठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय। बुधवारी मध्यरात्री नदीतील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यामुळे भीमा नदीवरील पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ही खबरदारी घेतली आहे। त्यामुळे नदीकाठच्या शेती पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकरी सांगत आहेत। अष्टविनायकांपैकी दुसरा गणपती असलेल्या सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची आणि प्रवाशांची या स्थितीमुळे मोठी गैरसोय झाल्याचं चित्र आहे। प्रतिनिधी प्रथमेश शुक्ला, NTV न्यूज मराठी, अहमदनगर।